एक मोठी बातमी येते। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मतं मिळत नाहीत असं पवारांनी म्हटलंय। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरती पवारांनी केलेलं हे भाष्य। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं हे मोठं विधान म्हणावं लागेल। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र तशी मतं मिळत नाहीत। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरती शरद पवार यांनी केलेलं हे भाष्य। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आहेत आपल्या सोबत। सुमित, या अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी काय काय वक्तव्य केली? सकाळच्या दरम्यान शरद पवारांशी पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा झाली। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेत काय होईल असा ज्यावेळेस प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र ते मतांमध्ये होतं, त्यांना मतं भेटत नाही। मात्र उलट दुसरीकडे असं आहे की उद्धव ठाकरेंना मतामध्ये परिवर्तन करण्यात यश येईल असं देखील त्यांनी या सगळ्यामध्ये सांगितलं होतं। त्यानंतर महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका एकत्र लढाव्यात अशी आशा देखील त्यांनी इच्छा देखील अशी व्यक्त करून दाखवलेली आहे, बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत व्यवस्थित होईल असं देखील वाटत नाही, असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे। त्यामुळे या येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये शरद पवारांनी वेगवेगळ्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे। तसेच राहुल गांधींचं आजचं जे काय आर्टिकल आहे त्यांनी वाचलं नाही, मात्र ते देखील या संदर्भामध्ये वाचून भाष्य करणार आहे असं देखील म्हणलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला जी गर्दी होते, मात्र त्याचं मतात परिवर्तन होत नाही असं वक्तव्य त्यांनी असं पत्रकारांशी बोलताना अनौपचारिकमध्ये बरं सुमित, धन्यवाद या माहितीसाठी।